सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. कृषी मित्र हरीश या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की जे यावर्षी लागवड करतायत त्या शेतकऱ्यांना म्हणजे काजू लागवडीसाठी खत व्यवस्थापनबद्दल माहिती देईन म्हणून. तर खत व्यवस्थापन कसं करावं याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय. तर खत आपल्याला रासायनिक खत एक लागवडीनंतर 20 दिवसानंतर त्याला खत पाणी द्यावं. कारण आपण जे लावलेलं झाड आहे ते झाड त्या जमिनीमध्ये सेट व्हायला त्याला एक 25-30 दिवस लागतात. त्यामुळे एक 20 दिवसानंतर तुम्हाला रासायनिकचा डोस कशा पद्धतीने द्यावा, हे तुम्हाला थोडक्यात सांगतोय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. म्हणजे त्यांना उपयुक्त माहिती भेटेल आणि कोणत्याही प्रकारचं भविष्यात होणारं नुकसान आहे, ते नुकसान होणार नाही. तर आपण आपल्या विषयाकडे येऊया. तर हे काजूचं झाड आहे आणि या काजूच्या झाडाला कशाप्रकारे आम्ही जमिनीची रचना करून घेतली आहे बघा. कारण काय होतं, आपण खत-पाणी घातलेलं जे आहे ते बाहेर जाऊ नये याच्यासाठी या ठिकाणी हा साधारण असा उतार दिसतोय. बाहेरून उतार आतमध्ये आणि बाहेरून याला अळ्याला माती लावून घेतलेली आहे या. तर काय याचं कारण काय, आपण जे काय खत-पाणी घालतोय ते पाण्याबरोबर बाहेर वाहून जाऊ नये अशा पद्धतीने रचना करून घ्यावी. बाहेरून अळं म्हणजे साधारण एक मुळापासून 2-2.5 फूट जागा सोडायची आणि ते अळं करून घ्यायचं. म्हणजे 4-5 वर्ष आपण जे खत-पाणी घालतोय, ते खत-पाणी घालताना परत-परत आपल्याला अळं वगैरे किंवा माती खणून ते करावं लागता कामा नये. कारण काय होतं, की काजूची तंतुमय पाळं ही जी अन्नद्रव्य शोषणारी आहेत, ती वरती एकदम जमिनीच्या वरती बारीक असं जाळं पसरलेलं असतं आणि ते आपण तोडल्यावरती रासायनिक खत जे आपण घालण्यास घालतोय त्यांच्यावरती, त्यामुळे ती पाळं एकतर रासायनिकच्या त्या जाळामुळे मरून जातात आणि दुसरं म्हणजे आपल्या कोकण पट्ट्यामध्ये वाळवी भरपूर आहे आणि त्या वाळवी हे झाड तोडल्यानंतर त्याला पटकन कॅच करते किंवा रोटा वगैरे लागतो आणि आपलं झाड मरून जातं. त्यामुळे कृपया शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, की कृपया जमीन खणून वगैरे तुम्ही अळी काढून त्याला खत घालू नका. कारण बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला सांगितलं जातं, की अळी वगैरे काढायची खोल आणि त्याला रिंग मारून त्याच्यामध्ये खत घालायचं. तर तसं कृपया करू नका. मी पण केलेलं आणि मी त्याच्यामध्ये बराच लॉस झालो. हे मी अनुभवलंय आणि ती झाडं पण तुम्ही बघू शकता कशी असतात ती आणि हे झाड बघा कसं आहे ते. तर अशा प्रकारे रचना करून घेतल्यानंतर याला एक 20-25 दिवस झाल्यानंतर तुम्ही रासायनिकचा डोस द्या आणि तो रासायनिकचा डोस कशाप्रकारे द्यावा हे सांगतो. 19-19-19 घ्या आणि 100 ग्रॅम, फक्त 100 ग्रॅम टाकायचं. कारण 1 किलो, 2 किलो असं त्याला टाकू नका. कारण त्याचा जीव अगदी छोटा असतो त्याच्या एजच्या मानाने आणि आपण जे रासायनिक खत घालतो त्याचा जाळ त्याच्या मुळामध्ये भरपूर होतो. त्यामुळे कृपया तसं करू नका. आपण जसं थोडं-थोडं खातो, तसंच त्याला द्यायचं असतं. थोडक्यात हा प्रयोग मी केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतोय. कारण 100 ग्रॅम घालायचं, तर पण ते 100-100 ग्रॅम आपण 5 किलो एकदम घालण्यापेक्षा 10 वेळा थोडं-थोडं, थोडं-थोडं करून घालायचं. त्याच्यामध्ये आता 100 ग्रॅम घालताना कसं घालायचं, की बुंद्यापासून 1-1.5 फूट अंतर सोडायचं आणि साइडने रिंगने असं गोल बाहेरून नुसतं जमिनीवर टाकून द्यायचं. त्याच्यावर तण वगैरे वाढत असतील तर त्याच्यावर असं गोंडपाट वगैरे काहीतरी टाकून ठेवा. परंतु जमीन खणून त्याच्यामध्ये खत घालण्याचा प्रयत्न करू नका. झाडांची पूर्णपणे वाढ लागते आणि ते अशा प्रकारे खत व्यवस्थापन करावं आणि आपला पावसाळ्याचा साधारण 4 महिने सीझन असतो. महिन्यातून 2 वेळा म्हटलं तर 8 वेळा 100-100 ग्रॅम घालायचं. म्हणजे वर्षाला तुमचं 800 ग्रॅम झालं. 3 किलो, 2 किलो, 4 किलो असं सांगतात प्लस शेणखत. हे काहीही खर्च करू नका. कारण आपण शेतकरी हे कधी सुधारणार आहोत, तर आपला उत्पादन खर्च कमी करून आपण त्याला नैसर्गिकरित्या वाढवून त्याच्यामधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न भेटणार. त्यावेळी आपण शेतकरी व्यवस्थित त्यामध्ये ग्रोथ करणार आहोत आणि याच्यामध्ये या काजू उत्पादनामध्ये मी बऱ्यापैकी आज 7-8 वर्ष काम करतोय आणि त्याच्यामधून चांगल्या प्रकारचं उत्पादन काढतोय. त्यामुळे माझ्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.